शेतीशी संबंधित सगळ्या गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना SMS द्वारे समजणार। राज्यातल्या जमिनींचं आरोग्य वाढणार। पुणे विभागात शेतकऱ्यांचे चारा पिकांना प्राधान्य आणि राज्यात 2 वर्षात 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। शेतीशी संबंधित माहिती आता शेतकऱ्यांना सहजपणे समजणार आहे। SMS द्वारे ही माहिती मिळणार असून त्यासाठी कृषी मंत्रालयातर्फे अत्याधुनिक असं किसान SMS पोर्टल सेवेत दाखल झालं आहे। देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना या सेवेचा लाभ होणार आहे। या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना किसान कॉल सेंटरच्या वेब पोर्टलवर किंवा 1800-180-1551 या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करावी लागेल। नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सल्ला आणि मार्गदर्शन SMS मार्फत मिळेल। विशेष म्हणजे ही माहिती स्थानिक भाषेत मिळण्याची ही सोय असल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी सोपं जाणार आहे। कृषीविषयक सरकारी निर्णय, शेतमालाचं विपणन, पशुपालन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, हवामानाचा अंदाज याबाबतची माहिती शेतकऱ्यांना जलदपणे कळवली जाणार आहे। राज्यातल्या जमिनींचं आरोग्य सुधारण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे। यंदापासून राज्यात जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी जमीन आरोग्य सुधारणा हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। आगामी 5 वर्ष हा कार्यक्रम राबवला जाणार असून जस्त आणि लोह कमी असलेल्या जमिनीत या द्रव्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। सूक्ष्म मूलद्रव्यांच्या अभावामुळे राज्यातल्या कृषी उत्पादनात लक्षणीय घट येते असा निष्कर्ष राज्यातील कृषी विद्यापीठांनी आपल्या प्रयोगातून काढलेला आहे। त्यामुळे उत्पादन वाढवून शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे। जस्त या सूक्ष्म मूलद्रव्याची उपलब्धता कमी असलेल्या 175 तालुक्यांमध्ये आणि लोहाची उपलब्धता कमी असलेल्या 106 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यासाठी 50% अनुदान देण्यात येणार असून या खतांमुळे हळूहळू या जमिनीचा आजार कमी होईल असं तज्ज्ञांचं मत आहे। प्रत्येक तालुक्यात दरवर्षी 200 हेक्टर क्षेत्रासाठी सूक्ष्म मूलद्रव्य युक्त खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे। पुणे विभागात गेल्या वर्षीपासून चारा टंचाई भेडसावत असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा चारा पिकांना प्राधान्य दिलं आहे। पुणे विभागात यंदा खरीपात सुमारे 3 लाख हेक्टरवर लागवड झाली। त्यामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। यंदा नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा पिकांची लागवड झाली असून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही ही लागवड वाढायला लागली आहे। गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला नाही। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना होत आला तरी अजूनही पाहिजे तेवढा चारा निर्माण झालेला नाही। त्यामुळेच आगामी काळात चाऱ्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच्या पिकांऐवजी यंदा चारा पिकांची लागवड जास्त केली आहे। यंदा सर्वाधिक छावण्या असलेल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा पिकांची लागवड झाली। जिल्ह्यात एकूण 2,46,000 हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे। यामध्ये मक्याची सर्वाधिक लागवड झाली असून कडवळ, लसूण घास, खरीप बाजरी, नेपियर आणि इतर पिकांचीही लागवड झाली आहे। भूगर्भातल्या पाण्याची घटणारी पातळी आणि दुष्काळी स्थिती यांच्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले आहेत। त्या दृष्टीने राज्यात सिमेंट बंधाऱ्यांची संख्या वाढत आहे। 2 वर्षांमध्ये जवळजवळ 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे प्रयत्न शासन आणि लोकांच्या सहभागातून सुरू आहेत। पहिल्या टप्प्यात 1,500 साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तितकेच सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत। राज्यातल्या छोट्या आणि मध्यम सिमेंट बांधाऱ्यांची संख्या 1 लाखापर्यंत नेण्याचा प्रयत्न शासन पातळीवर सुरू आहे। या बंधाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता गुजरातमधल्या चेक डॅम पॅटर्न सारखा महाराष्ट्रातला साखळी बंधाऱ्यांचा पॅटर्न सुद्धा सगळीकडे लक्षवेधी ठरेल असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे। आळसाली ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी। उभी आडवी नांगरण, कुळवणी इत्यादी मशागत करून जमीन चांगली भुसभुशीत करावी। ऊसाची लागवड
1 डोळा किंवा 2 डोळ्यांची टिपरी वापरून करावी। ऊस बेणे लागवडीपूर्वी 100 लिटर पाणी अधिक 300 मिलीलिटर मेलॅथिओन अधिक 100 ग्रॅम 22 टीनची 10 मिनिटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जीवाणूंची बीज प्रक्रिया करावी। आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। भेंडी कमाल रुपये 4000, किमान रुपये 700। फ्लॉवर कमाल 1300, किमान 300। कोबी कमाल 1400, किमान 700। टोमॅटो कमाल 3100, किमान 400। वांगी कमाल 2000, किमान 400। हिरवी मिरची कमाल 2500, किमान 500। कांदा कमाल 2400, किमान 250। कारलं कमाल 2500, किमान 600। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामानाचा अंदाज। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या 72 तासात विदर्भात 1-2 ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे। मुंबई कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस। पुणे कमाल 25, किमान 20। नागपूर कमाल 28, किमान 23। नाशिक कमाल 28, किमान 22। औरंगाबाद कमाल 25, किमान 22। कोल्हापूर कमाल 24, किमान 21। सांगली कमाल 26, किमान 21। सातारा कमाल 25, किमान 20 आणि सोलापूर कमाल 28, किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार।